विदर्भ सम्राट न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आम्ही काही दिवसापूर्वी विदर्भ सम्राटमध्ये बातमी टाकली होती। डोमनबाई वयवर्ष 117 असल्याचा दावा तिच्या मुलांनी केला आहे। बऱ्याच कानाकोपऱ्यातून देशातून आम्हाला फोन आले, लोकांच्या कमेंट आले की नेमकी डोमनबाईचं राहतं घर कुठे आहे व ती कुठे राहते। तर आज आम्ही डोमनबाईच्या गावाचा दौरा केला। तर गोंदियापासून 30 किलोमीटर अंतरावर ती गाव आहे। ती गावामध्ये डोमनबाईचं वास्तव आहे आणि डोमनबाई ज्यांच्या मुलांनी दावा केला आहे की वयवर्ष 117। आता आपण पाहू की त्यांच्या घरी आपण जातो आहे। हेच त्यांचं घर आहे जिथे त्यांचं वास्तव्य आहे व याच घरात त्या राहतात। हे आपण पाहू शकता की घर फार जुनं आहे, पण तब्बल 100, 102, 105 वर्ष नव्हे तर 117 वर्षाच्या डोमनबाई आहे, ज्या इथे वास्तव्य करतात आहे। की बहुंना भारतातच नव्हे जगभरातही सगळ्यात जास्त वयाच्या वृद्ध महिला असल्याचा दावा त्यांच्या मुलांनी केला आहे। तेच आम्ही विदर्भ सम्राटच्या माध्यमाने दाखवले व आता आपण पाहू की त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेऊ। आपण पाहू शकता की आपण त्यांच्या घरी आलो आहोत व घरी आल्यावर त्यांचं जेवण सुरू आहे। याच त्या डोमनबाई ज्यांचं वय वर्ष 117 असल्याचा दावा त्यांच्या मुलांनी केला आहे। आणि आज आम्ही गोंदियाहून 30 किलोमीटर अंतरावर तिगाव या गावी भेट दिली असता डोमनबाई ज्यांचं वय वर्ष 117 असल्याचा त्यांचा मुलांनी दावा केला। आणि आज आम्ही त्यांच्या घरी भेट दिली असता त्यांचं इलेक्शन कार्ड आम्हाला मिळालं आहे। त्याच्यात 1/1/95 रोजी त्यांचं वय 70 दिसत आहे। त्याप्रमाणे 2020 मध्ये त्यांचं वय 95 असायला पाहिजे कागदोपत्री। पण त्यांच्या घरच्या लोकांचं असं म्हणणं आहे की त्यावेळेला त्यांना इतकं माहीत नव्हतं आणि त्यांच्या सोबतचे जे लोक आहेत त्यांनी सांगितलं की हे जे कार्ड बनलं आहे त्याच्यात तारीख बरोबर नाही आहे। आम्ही तिगावला डोमनबाई यांच्या घरी भेट दिली असता त्यांच्या सोनबाई आपल्यासोबत आहे। त्यांना विचारू की इलेक्शन कार्डप्रमाणे त्यांचं वय 95 आहे, पण आपलं काय म्हणणं आहे, किती त्यांचं वय अंदाजे असायला पाहिजे आपल्याला असं वाटतं? आम्ही ना सबदून लहान होऊ तरी आमची 65 साल जावची वय झाली, तर मग त्याची वय आता झाली असेल 117 सालाची। आपण पाहिलं की डोमनबाई यांच्या घरी भेट दिली असता त्यांची सोनेंची आपण भेट घेतली व 117 वर्ष वय असताना सुद्धा त्या आत्मनिर्भर आहे, स्वतःचं काम स्वतः करतात। काय आपण त्याबद्दल सांगाल? हा, ते आपण आंघोळ करतात, जेवण करतात, संडास जातात, बाथरूम जातात। आम्ही काही हात नाही धरून स्नान उसना सप्पा आपणच करतात, डोसकी डासकी आपणच विचारतात। आपण आपल्यासोबत आहे डोमनबाई यांचे चिरंजीव यांचा मुलगा। त्यांना आपण विचारू की आपलं इलेक्शन कार्डप्रमाणे त्यांचं वय कमी असलं तरी आपण 117 वर्ष डोमनबाईचं वय असल्याचा दावा केला आहे। काय आपण याबद्दल माहिती द्याल? डोमनबाई ज्यांचं वय 117 आहे, 117 असल्याचा दावा त्यांच्या मुलांनी केला आहे। डोमनबाई 117 वर्षाच्या आहे, याबद्दल आपला जो काही पुरावा आहे का? पुरावा आहे, रामलाल पटलेचा पुरावा आहे। रामलाल पटले 97 मध्ये मेले, त्यातून आता त्यांना 22 वर्ष झाले। हाच पुरावा आहे, दुसरा पुरावा आपल्याजवळ नाही आहे। आपण पाहिलं की त्यांच्या मुलांनी सांगितलं की रामलाल पटले ज्यांचं वय 97 होतं ते 22 वर्ष आधी मरण पावले आणि ते 22 वर्ष आधी मरण पावल्यामुळे त्यांची जर आपण टोटल केली तर 120 होतं। त्याच्यात 3 वर्षांनी या लहान आहे, त्याच्यामुळे 117 यांचं वय यांच्या सांगण्यावरून, यांच्या आजूबाजूच्या लोकांच्या सांगण्यावरून 117 वय आहे असं दिसतं। जरी शासनाचा रेकॉर्ड नसला तरी यांच्या सांगण्यावरून किंवा प्रत्यक्षदर्शी जे लोक आहेत ज्यांनी सांगितलं, रामलाल पटलेंचं एक उदाहरण दिलं ज्यांचं नोंद आहे, त्यावरून यांचं वय 117 असावं असा अंदाज व्यक्त होतो। विदर्भ सम्राटकडून आपण पाहणी केली, आपण पूर्ण गावाची पाहणी केली तर इतकं वयाचं कोणीही या गावात नाही किंवा जे मोठे लोक आहेत त्यांनी सांगितलं आहे की यांचं वय 117 वर्ष आहे। त्यांच्या सांगण्यावरून, त्यांच्या बोलण्यावरून, त्यांच्या प्रत्यक्ष उदाहरणावरून हे कळतं की आणि विदर्भ सम्राटनी याचा पाठपुरावा केला होता। तर आज आपण त्यांच्या गावाला, त्यांच्या घराला भेट दिली, त्यांच्या मुलाशी बोललो, त्यांच्या सुनेशी बोललो आणि त्यावरून एकूण अंदाज आहे की त्यांचं वय 117 आहे, हे जवळपास सिद्ध होत आहे। विदर्भ सम्राटनी डोमनबाई ज्या 117 वय वर्षाच्या असल्याची ही जी बातमी दिली होती, ती बातमी हजारो लाखोच्या संख्येने लोकांनी पाहिली व लोकांचे आम्हाला कमेंट आले, लोकांचे फोन आले। तसेच आमच्या सोबत आहे गोंदियाचे जे समाजसेवक जे गरिबांच्या मदतीला नेहमी धावून येतात, अश्विन खोब्रागडे, तेही आपल्यासोबत आहेत। ते आज इथे आले आहेत, त्यांच्या इथे काय नेमकं त्यांचं आज येण्याचा उद्देश आहे आपण त्यांना विचारू। विदर्भ सम्राट चॅनलच्या माध्यमातून मला डोमनबाई हरिंगखेडे याचे न्यूज पाहिल्यानंतर
मला त्या बाईचा सत्कार करणं हे मला खूप चांगला लागला व त्या तिला पाहण्याची माझी खूप इच्छा होती व सत्कार करून हेवी पण माझी इच्छा होती व त्या मुलांना व त्या सुनेनं त्या डोमनबाईची 117 वर्ष सेवा केली यांच्या पण मला सत्कार करायचा होता. अशी सेवा प्रत्येक मुलांना व सुनेनं प्रत्येक आई वडिलाची या सासूची सेवा केल्या पाहिजे हीच इच्छा माझ्या मनात आहे और राहील. तसेच वृद्ध लोकांची मी पण खूप सेवा करतो व सेवा करताही राहीन. आपण आतापर्यंत वयोवृद्धांची सेवा करता, सर्व करता, पण इतक्या वयाचं आपल्याला आजपर्यंत कोणी दिसलं का? 117 वर्षाचे आयुचे आजपर्यंत मला कोणीही भेटले नाही. मी विदर्भ सम्राट चॅनलच्या माध्यमातून पाहिलं व त्यांचा सत्कार समारोह करण्यासाठी या ठिकाणात पोहोचलो व त्या मुलांनी व सुनेनं त्यांच्या इतक्या दिवसापर्यंत सेवा केला यांचा पण मी सत्कार समारोह करण्याच्या इच्छुकमध्ये आहो व सर्व भारतातील सर्व मुलांना व सुनेला माझी आग्रहाची विनंती आहे की ते सर्व लोक आपल्या आई व सासूच्या केल्या पाहिजे. मी पण आपल्या आईवडिलाच्या व फुवाचा केलो तसेच सर्व लोकांनीही केल्या पाहिजे व त्यांचा आशीर्वाद घेतला पाहिजे. मी पण आशीर्वाद घ्यायला व त्यांचा सत्कार समारोह करायला शॉल व पुष्पहार घेऊन त्यांनी त्यांचा आशीर्वाद घ्यायला पण आलो. त्यांच्या आशीर्वादही माझ्याकडे सबसे बडी दौलत आहे.